आपकी बार फिर से नरेंद्र मोदी की सरकार असा नारा आपण देताय। आपकी बार फिर से आपका खासदार। मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये काही गैरसमज पसरवण्याचं काम प्रामुख्याने विरोधी पक्षाकडून होतं। विरोधी पक्षाकडे पंतप्रधानाचा चेहरा देखील नाही। निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होतील आणि खऱ्या अर्थाने जे नेतृत्व करतात विरोधी पक्षाचं, त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये स्थान देखील मिळणार नाही। देशाची निवडणूक येत्या 13 तारखेला होत असताना या मतदारसंघातून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेच्या या निवडणुकीला महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरा जातोय। गेले 10 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली आणि गेले 10 वर्षामध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातून विकासाच्या दृष्टिकोनातून विविध कामं या मतदारसंघामध्ये केली। त्यामध्ये मेट्रो सारख्या प्रकल्पाला मंजुरी देत असताना या पिंपरी चौकापासून तर भक्ती शक्तीपर्यंत मेट्रो नेण्याचं काम असेल, अमृत भारत योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघाचे रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचं आणि सुधारीकरणाचं काम असेल, तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मंजुरीचं काम असेल, पंतप्रधान आवास योजना आणि अमृत भारत योजनेच्या माध्यमातून अनेक निधी या परिसरातील नागरिकांसाठी आणण्याचं देखील काम केलेलं आहे। या शहरातील पासपोर्ट कार्यालय असेल, शास्तीकर सारखा जुलमी कर रद्द करण्याच्या बाबतीमध्ये असेल आणि अनधिकृत बांधकामाला न्याय देण्याची भूमिका देखील असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना या मतदारसंघातील मतदाराला आणि या मतदारसंघातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका देखील लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने घेतलेली आहे। आपण पाहिलं असेल की समाज कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून या मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप असेल किंवा त्यांना मदत करण्याचं धोरण असेल, हे काम सन्माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून करण्याचा योग मला प्रामुख्याने आला। गेल्या 10 वर्षामध्ये लोकसभेच्या कामकाजामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं नेहमीच मार्गदर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सातत्याने राहिलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा महत्त्वपूर्ण निर्णय येत्या 13 तारखेला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे। ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक कुणाला व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही आणि नात्या गोत्याची तर बिलकुलच नाही। या देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश अतिशय सक्षमपणे उभा राहतोय आणि जगामध्ये भारताची मान उंचावण्याचं काम, एक प्रतिष्ठा वाढवण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। आपकी बार फिर से नरेंद्र मोदी की सरकार असा नारा आपण देताय। आपकी बार फिर से आपका खासदार। मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपलं एक महत्त्वाचं मत तुम्ही मला देऊन माझ्यावरती विश्वास टाकण्याचं काम आपण करावं। या निवडणुकीमध्ये काही गैरसमज पसरवण्याचं काम प्रामुख्याने विरोधी पक्षाकडून होतं। विरोधी पक्षाकडे पंतप्रधानाचा चेहरा देखील नाही। निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होतील आणि खऱ्या अर्थानं जे नेतृत्व करतात विरोधी पक्षाचं, त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये स्थान देखील मिळणार नाही। पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे। त्याला कुठल्याही भविष्यकाळाची गरज नाही, कारण देशामध्ये एक सक्षम सरकार आल्यामुळे देशाचे प्रतिष्ठा आणि मान वाढवण्याचं काम, उंची वाढवण्याचं काम प्रामुख्याने होणार आहे। संविधान बदलण्याची भाषा जे करतात त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये कुणी देखील बदलू शकणार नाही। ब्रिटिशकालीन कायदे
जे सर्वसामान्य माणसाला फायद्याचे नव्हते, त्रासदायक होते, त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेऊन लोकसभेमध्ये हे बिल पारित करण्याचं काम केलेलं आहे। आणि अशा अर्थानं या देशातील गरीब माणसाला, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या 13 तारखेला आपलं मतदान आहे। येत्या 13 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाका। या नगरीमध्ये, या शहरामध्ये गेले 30 वर्ष सर्वसामान्य माणसाची जडणघडण असलेला मी एक कार्यकर्ता आहे। मी स्वतःला कधी नेता मानला नाही। 20 वर्षापेक्षा जास्त पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवून या परिसरातील अनेक गोरगरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली। आणि देशाच्या लोकसभेमध्ये 40 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात। त्या 543 खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी गेले 10 वर्ष सातत्यानं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरती देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी, बोलण्यासाठी आणि तुमचा आवाज उठवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहिलेला। आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण येत्या 13 मेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा मला या परिसरातून तुमचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो। जाता जाता एवढंच एक सांगतो, ज्या परिसरामध्ये ही सभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पाठीमागं माता अमाईचे स्मारक पूर्ण करण्याची बाबतीमध्ये आपण नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करूया। दापोडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः महापालिकेच्या आयुक्तांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे। शेवट या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पकड जातीला न्याय देण्याची भूमिका घेतलेली, प्रत्येक माणसाला संविधानातून न्याय देण्याची भूमिका घेतलेली आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक प्रकारचं स्मारकाच्या माध्यमातून त्यांचं कार्य अधिक दुग्धीत करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेले। त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक आपण सगळे होऊन त्याच्या विचाराशी एकरूप होऊन आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मला मदत करावी, मला सहकार्य करावं आणि 13 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये मला पाठवावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।